जिल्हा परिषदच्या प्रचारानिमित्त आज एकनाथ शिंदेसाहेब वैजापूरला येत आहेत. गंगापूर आणि वैजापूरच्या सेंटरमध्ये असलेली ती सभा आज ते घेत आहेत दुपारी जवळपास 1 वाजता. जिल्हा परिषद ही मिनी मंत्रालय त्याला समजलं जातं आणि त्याचा महत्त्वाचा वाटा हा ग्रामीण भागाशी निगडीत असतो. म्हणून पक्षाचा प्रचार करणं, कार्यकर्त्याला बळ देणं यासाठी शिंदेसाहेब येत आहेत. एक महत्त्वाचं लक्षात येतं की तुमची इथे युती आहे, मात्र सातत्याने भाजप तुमच्यावर सडकून टीका करते. कधी म्हणताय तुम्ही युती तोडण्याचं पाप केलं, कधी म्हणताय की त्यांचं काय चाललंय त्यांनाच कळत नाही, अशांना निवडून उपयोग काय, असे सातत्याने भाजपचे आरोप सुरू आहे तुमच्यावर. नाही, भाजप काय टीका करतं यापेक्षा भाजपने काय केलं हे आम्हाला माहिती आहे. परंतु सध्याला एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं की शांत राहा, महायुतीमध्ये आपण असल्यामुळं टीका करू नका आणि त्या आदेशाचं आम्ही पालन करतो. संभाजीनगरमध्ये वारंवार भाजपचे काही नेते, स्थानिक नेते ही ज्या पद्धतीने टीका करतायत या टीकेचं उत्तर आम्ही देऊ शकतो. एकदा का आम्हाला देवेंद्र फडणवीस साहेबांशी बोलणं झालं तर मग आम्ही याच्या सगळ्या प्रश्नाची उत्तर यांना निश्चित देऊ. भाजपला ही भीती वाटत नाही पण टीका करताना? त्यांना भीती काय वाटतं? त्यांच्या झालेल्या चुका आहेत, त्या स्वतः चुका करायची आणि दुसऱ्यावर लोटायचं ही त्यांची सवय आहे. मी त्यातली नाही असं सांगण्याचा त्यांचा तो प्रयत्न असतो. समोर बसा ना, माझ्या समोर बसा, युती कशी तुटली, तुम्ही काय केलं हे मी सांगतो ना. परंतु लोकांमध्ये संभ्रम निर्माण करणं आणि जसं भाजपमध्ये सर्व आलबेल चालू आहे आणि आमच्याकडेच काहीतरी गोंधळ आहे हा दाखवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. परंतु अशा या सगळ्या प्रयत्नांना त्यांच्यावर आम्ही पाणी निश्चित फेरू. जिल्हा परिषदमध्ये आम्हाला चांगलं घवघवीत यश मिळेल एवढं मात्र निश्चित आहे. जिल्हा परिषद युती आहे का नाही तुमची? युती आहे ना. काही ठिकाणी ज्या ठिकाणी त्यांनी बी फॉर्म दिलेत म्हणून आम्ही काही ठिकाणी दिलेले आहेत त्या ठिकाणच्या मैत्रीपूर्ण लढती सोडता बाकी ठिकाणी आमची युती आहे आणि युतीच्या प्रमाणेच आम्ही प्रचार करतोय. महानगरपालिकेमध्ये तुम्हाला काय अपेक्षा आहेत का इथल्या महानगरपालिकेत? नाही, आम्ही अशी कोणतीही अपेक्षा त्यांच्याकडे ना व्यक्त केलेली आहे ना त्यांचा कोणता प्रस्ताव आहे. म्हणून यावर जर काही निर्णय घ्यायचा हे अंडरस्टँडिंगचा विषय असतो. ठाण्यामध्ये जसं अंडरस्टँडिंगमध्ये झालं, कल्याण डोंबिवलीमध्ये झालं आणि आमचं बहुमत असताना सुद्धा आम्ही त्यांना सामावून घेतलेलंच आहे. आणि मग आता भाजपने तर काय घ्यायची, भूमिका काय घ्यायची हा भाजपचा प्रश्न आहे. तुमची काय इच्छा आहे? आमची कोणतीही इच्छा त्यांच्याकडे आम्ही दाखवलेली नाही किंवा सांगितलेली नाही. त्यांचा जो प्रस्ताव येईल त्यावर आम्ही चर्चा करू. की वैजापूर तालुक्यातल्या शिऊर गटामध्ये तुम्ही उद्धव ठाकरेंच्या उमेदवाराला त्याबद्दल मला कल्पना नाही. अजितदादा विलिनीकरणासंदर्भात चर्चा करत असेल तर भाजपशी बोलले असते असे देवेंद्र फडणवीस म्हणाले आणि त्यांनी शरद पवारांचा दावा पडलाय. सध्याच्या परिस्थितीत कोणतेही राजकारण करायचं नाही असं फडणवीस म्हणाले. अजितदादाची आणि देवेंद्र फडणवीस साहेबांची जी काही जवळकीक होती त्या अनुषंगाने त्यांनी ते वक्तव्य केलं असावं. परंतु विलिनीकरण होणार की नाही होणार, बोलणी झाली की नाही झाली याबद्दल आम्हाला कल्पना नाही. तो वरिष्ठ पातळीवर काय नेमकी खलबतं घडलीत याबाबत मला वाटतं शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस साहेबांना माहिती असावं. अजित पवारांचा मृत्यू झाला, सामना आता घसरतोय तुमच्यावर, लई वंगाळ राजकारण आहे असं सांगताय. पटेल आणि तटकरे यांना विलिनीकरण नको होतो आणि म्हणून अमित शहा आणि फडणवीस यांचाच अजेंडा ते लोक घेऊन राबवत आहे असा आरोप होतो. सामनामध्ये काय लिहिलं जातं ना रोजचं, त्यावर एवढं सिरियसली घेऊ नका. प्रफुल्ल पटेल असेल, तटकरे असतील, हे अजितदादांच्या शब्दाच्या बाहेर जाणारे नेते नव्हते. परंतु आता विलिनीकरण होईल का नाही होईल आता हा प्रश्न थोडा बाजूला पडलेला आहे. नेमका त्याच्यात लीड कुणी करायची हाच मुळात प्रश्न आहे. म्हणून आता सुमित्रा वहिनी आता उपमुख्यमंत्री झाल्यात, यानंतर जी कार्यकारिणी होईल त्यानंतरच या सगळ्या चर्चेला पुन्हा एकदा सुरुवात होईल असं मला वाटतं. ईडीच्या फैल तयार असल्यानंच राष्ट्रवादीचे 3 मोठे नेते भाजपच्या इशाऱ्यावर नाचतात असं बच्चू कडू म्हणाले. आता बच्चू कडूला कुठून ही माहिती आली माहीत नाही. ईडीच्या फाईल तयार आहेत म्हणून ते नाचतायत, या सगळ्या म्हणजे बेसलेस आरोप आहेत. या आरोपामध्ये काही तथ्य नाही. एक इंटरेस्टिंग गोष्ट काल मुंबईत निघाली. काही दिवसांपूर्वी तमिळ
तमिळ नेत्यावर सगळ्यांनीच तुम्ही टीका केली होती, ते काहीतरी बोलले होते मुंबई वगैरे याच्याबाबत. त्या संदर्भात काल एक तमिळ सेल्वन नावाचे त्यांचे आमदार आहेत, त्यांनी एक मोठी रॅली काढली, शक्ती प्रदर्शन केलं आणि त्यात ते म्हणाले की आम्हाला विरोध करणाऱ्यांना हे उत्तर आहे. तामिळ नेत्यांनी निवडणुकीच्या काळामध्ये काहीतरी बॉम्बे नावाचा उल्लेख केला होता, त्याला सर्वांनी विरोध केला होता. परंतु आता महाराष्ट्रभर नाही तर देशभर जातीच्या समीकरणावर राजकारण चाललं आहे आणि म्हणून प्रत्येकजण एक तर जात किंवा आपला स्टेट याला जास्त महत्त्व देतो आहे. म्हणून त्या तामिळ नेत्यांनी तिथं रॅली काढली, परंतु त्याचा मराठी माणसावर कोणताही परिणाम होणार नाही. अजितदादांनी कधी भाजपच्या अजेंड्यावर काम केलं नाही. राष्ट्रवादीसारखा पक्ष प्रादेशिक पक्ष भाजपनं गिळून टाकलाय आणि दादांनी सोगरे जाणं हा भाजपचा पराभव होता असं संजय राऊत म्हणाले. अजितदादा हे त्यांचं मत मांडायला तेवढे खंबीर नेते होते. त्यांनी त्यांची लाईन, त्या पक्षाची लाईन कधी सोडली नाही, हे महाराष्ट्र जाणतोय. आणि म्हणून अजितदादांनी कोणता निर्णय घ्यावा, कोणता निर्णय घेतला असता यावर आता भाष्य करणं योग्य नाही आहे. आता येणाऱ्या काळामध्ये त्यांचा पक्ष काय भूमिका घेतो यावर सर्व अवलंबून असणार आहे. म्हणून दादा गेल्यानंतर दादांच्या बद्दलच्या चर्चा तेही अशा प्रकारे करणं उचित नाही आहे. गिरगावच्या विष्णू जिमखान्यावर चांगलंच रंगतंय. तुमचे नेते पुढे आले की हे क्रीडांगण एका जैन संघटनेला दिलं आणि त्यांनी तिथे इव्हेंट सुरू केले. गिरगावकर रस्त्यावर उतरले, तुमचाही पाठिंबा म्हटल्याचं बोललं जातंय. मुंबईची क्रीडांगणं परप्रांतीयाच्या घशात टाकण्याचा भाजपचा डाव कशा अनुषंगाने? नाही, कोणतंही क्रीडांगण जे मुंबई महानगरपालिकेच्या अंतर्गत आहे त्या क्रीडांगणाचा वापर हा प्रॉपर तेथील स्थानिक नागरिकांना झाला पाहिजे, हेच त्याच्या मागची भूमिका असते. क्रीडांगणं त्याच्यासाठीच असतात की तिथलच्या आसपासच्या परिसरातल्या लोकांना उपयोग झाला पाहिजे. कुणा एखाद्या संस्थेला दान दिल्यासारखं दिला आणि त्यांनी त्यांची मालकी करणं हे योग्य नाही आहे आणि असं कुणी करू पण नाही. म्हणून आम्हाला स्थानिक लोकांचा जो काही मत आहे त्याच्याशी आम्ही बांधील आहोत आणि त्यांना आमचा पाठिंबा राहील. गौतम अदानी आणि शरद पवारांची भेट झाली. शरद पवारांच्या भेटीसाठी गौतम अदानी सिल्वर ओकवर गेले होते. दोघांमध्ये जवळपास 5 तास भेट चर्चा झाली. गौतम अदानीचे आणि शरद पवारचे जुने संबंध आहेत, अनेक वर्षाचे संबंध आहेत. काही लोक तर हेही म्हणतात की त्यांचे काही व्यापाराचे सुद्धा संबंध असू शकतात. म्हणून त्यांची भेट होणं आणि राजकारणामध्ये काही टर्निंग पॉईंट येणं हे मला वाटतं त्याच्यावर ते जोडणं योग्य नाही आहे. शरद पवारांनी अनेक वेळेला गौतम अदानींची भेट घेतलेली आहे, त्यांनी त्यांची भेट घेतलेली आहे आणि म्हणून त्या नात्याला किंवा त्यांच्या मैत्रीला इतर कांगोरं देणं योग्य नाही आहे. मुंबईत नवापालिकांना तुमचा विरोध होता, आता गटाने नोंदणी होते. तुम्ही म्हणजे तुमचा पक्ष आणि राष्ट्रवादी एकत्र गट नोंदणी करताय, असं काय? त्याबद्दलची मला कल्पना नाही. ओके. हिंदी सुधारणा क्लास. विचार भाऊ. सर, शरद पवार साहब के बयान पर जो है देवेंद्र फडणवीस साहब ने कहा है कि अगर दोनों राष्ट्रवादी विलय होने की प्रक्रिया अंतिम स्टेज में होती तो अजीत दादा मुझे इस बारे में जरूर बताते, मुझसे चर्चा करते. देखिए, देवेंद्र फडणवीस साहब का और अजीत दादा का एक अच्छा रिलेशन रह चुका है. हमेशा वो मिलना, आपस में कोई बातें शेयर करना वो करते थे. इसलिए उनको ऐसा लगता है कि अगर विलीनीकरण की अगर प्रक्रिया होती तो अजीत दादा ज़रूर मुझे बताते थे. शायद उन्होंने बताया नहीं या बात हुई नहीं, ये दोनों कन्फ्यूजन सवाल अभी उठ रहे हैं. लेकिन इसका जवाब अब तो अजीत दादा रहे नहीं तो कौन देगा? तो ये सिर्फ शरद पवार साहब ही दे सकते हैं. सर, बीजेपी विधायक तामिल सिल्वन ने मुंबई में कहा है कि अगर तमिल लोगों के खिलाफ बुरा कहा जाएगा तो अगले महीने जो है 1 लाख लोगों की रैली वो निकालेंगे. देखिए, जातीय तनाव खड़ा करना कुछ लोगों की खासियत है. अब तमिलों के बारे में अगर मोर्चा निकालने जाएंगे, फिर वहाँ के मराठी आदमी मोर्चा निकालेंगे और ये क्राइसिस बढ़ते जाएंगे. तो मेरे तो सीएम साहब से दरख्वास्त रहेंगे कि ऐसे लोगों को थोड़ी पाबंदी लाएं जिसकी वजह से धार्मिक तेढ़ निर्माण होती है. अमोल मिटकरी ने आरोप किया है कि जब अजीत दादा का जो हादसा हुआ है उस विमान में जब विमान उड़ा उस समय 6 लोग थे, लेकिन जब क्रैश हुए बाद जो है
सिर्फ 5 ही मृतदेह मिले हैं, तो छठा व्यक्ति कहाँ है? देखिए ये सब ये अभी इंक्वायरी की बात है, इंक्वायरी चल रही है। 5 थे, 6 थे, किसकी डेड बॉडी मिली नहीं मिली, अजय दादा की घड़ी कहाँ है, ये सब जो बातें हैं ये कुछ दिनों में सामने आएंगी। पहले पूरी इंक्वायरी होने दो, उसके बाद में इसके ऊपर अपन सवाल कर सकते हैं। ओम राजे निंबालकर साहब का कहना है कि ईवीएम पे सवाल उठाना जो है वो गलत बात है। अगर लोकसभा के समय पे मोदी साहब अगर ईवीएम के साथ छेड़छाड़ करते तो मैं सांसद बोल के चुन के नहीं आता। अभी ये सब लोगों को साक्षात्कार हो रहा है। कभी सुप्रिया सुले ने भी ईवीएम को अभी प्रोटेक्ट किया है, अभी ओम राजे कर रहे हैं। कुछ दिनों के बाद ये सब लोग ईवीएम नाम का जो मशीन है उसके बारे में बात करना बंद जरूर करेंगे। बच्चू कडू साहब का कहना है कि राष्ट्रवादी के 3 बड़े नेता जो राष्ट्रवादी के होते हुए बीजेपी के इशारों पर चल रहे हैं। अरे बच्चू कडू क्या ईडी में नौकरी को है क्या? कैसी मालूमात मिलती है इनको? 3 लोग आए हैं, उसकी ईडी की इंक्वायरी चल रही है। इतना सार्वजनिक है क्या ईडी डिपार्टमेंट? ऐसे कुछ भी इंक्वायरी होती या तो छापेमारी होती तो किसी को बताया नहीं जाता। ये सीक्रेट मशीन होता है और ऐसे बातें बाहर बोलना या तो किसी को ऐसा बता के डराने की काम जो करते हैं ये लोग, इसके ऊपर कोई भरोसा नहीं रखता। मुंबईमध्ये एक इंटरेस्टिंग प्रश्न आहे, एक वाक्य आहे संजय राऊतांचं, ते म्हणतात की अजित पवारांनी एक वक्तव्य केलं होतं की भाजपच्या नेत्याच्या फायली माझ्याकडे आहे, लगेच त्यांचा अपघात होतो, लोकांच्या मनात शंका आहे, माझ्या मनातही पहिल्याच दिवशी शंका आहे, अजित पवार इंडियातून बाहेर पडणार होते म्हणून हे सगळं झालं की काय? हे बघा आता अजित दादा गेलेले त्याच्यानंतर अशा चर्चा करणं उचित नाही आहे। त्यांच्या ज्या काय फायली होत्या नव्हत्या त्या सगळ्या आजही मंत्रालयात असतील, म्हणून त्याची जर चौकशी करायची असेल तर त्याची वेगळी मागणी केली पाहिजे। ते एनडीएतून बाहेर पडणार होते, मग ते काय महाविकास आघाडीकडे जाणार होते, मग यांचं सरकार बनणार होतं। अशा सगळ्या ज्या गोष्टी आहेत या कथा कल्पनेमध्ये चांगल्या वाटतात। मुळामध्ये नेमका तो ॲक्सिडेंट कसा झाला यावर जी चौकशी चालू आहे त्याला अंतिम स्वरूप येऊ द्या, त्यानंतरच त्याच्यावर भाष्य करणं उचित होईल। खेतो प्रश्न, समाज कल्याणच्या हॉस्टेलमध्ये हिंगोली आणि जालन्यामध्ये जेवणामध्ये अळ्या निघालेल्या आहेत, निकृष्ट अन्न आहे, विद्यार्थी तक्रार करत आहेत। हॉस्टेलमध्ये जेवणामध्ये आळ्या निघण्याचा प्रकार हा दुसरा तिसरा घडलेला आहे। मूळ कॉन्ट्रॅक्टर जो आहे ना तो आपला कॉन्ट्रॅक्ट सबलिट करण्याचे प्रकार अनेक ठिकाणी मला दिसून आलेले आहेत। म्हणून मी आत्ताच आमच्या आयुक्त मुंडे मॅडम यांना सूचना दिलेल्या आहेत, अशा प्रकरणामध्ये तातडीने फौजदार स्वरूपाचे गुन्हे त्या कॉन्ट्रॅक्टरवर आणि तो तिथं जो काही अधिकारी असेल त्यांच्यावर दाखल करा आणि तातडीने त्या प्रकारची चौकशी करून मला अहवाल देण्यात त्यांना सांगितलेलं आहे। कुणालाही माफी दिल्या जाणार नाही। जालन्यामध्ये ज्या मुलीच्या ताटामध्ये जेवण निघालं तिला धमकवल्या जाताचं अशा बातम्या आहेत, त्यांच्या आईवडिलांकडे तिने तक्रार केलेली आहे, याची सुद्धा दखल आम्ही घेतलेली आहे। मुंबईमध्ये 36 तासामध्ये 12 मुलांचे जे आहेत तर अपहरण झालेले बेपत्ता आहेत। आता त्या संदर्भामध्ये माझ्याकडे डिटेल्स माहिती नाही, परंतु असं अपहरणाचं सत्र जर चालू झालं असेल तर पोलिसांनी गंभीरतेने त्याच्याकडे पाहिलं पाहिजे। अजितदादांचा पक्ष शहा गोयल यांचा होण्याची शक्यता आहे आणि अजितदादांचा पक्ष आता पवार पाटलांचा राहिला नाही असं संजय राऊत म्हणाले। संजय राऊत काय बोलतो त्याला काय महत्त्व देता हो? संजय राऊत आता उद्या काही बोलेल तू। संजय राऊतला रोज वेगवेगळं स्वप्न पडतात आणि रात्रीची उतरली नाही का तो सकाळी बोलायला लागतो। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।